प्रियांनो, एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये एक अतिशय बहुमूल्य असं आत्म्याचं फळ कोणतं असलं पाहिजे माहीत आहे? शांती. पास्टर, तुम्ही सांगता आत्मिक व्यक्तीच्या जीवनात शांती असावी, पण माहिती नाही का माझ्या जीवनात शांतीच नाही. मी तर कायमच टेन्शनमध्ये जगतो. माझं मन हे कायम व्याकुळ असतं. मी कायम दबावाखाली जगतो. माझ्यात अजिबात शांती नाहीये, आनंद नाहीये. माझं हृदय हे कायम दुःखी असतं. माझ्या आयुष्यात हे असं का आहे? असा जर प्रश्न तुम्ही करत असाल तर त्याचं उत्तर बायबलमध्ये आहे. कदाचित ते उत्तर योग्य असेल. चला आपण ते पाहूया. यशयाचे पुस्तक अध्याय 57 वचन 20 पासून पाहू. पहा, यावेळेला मी वाचत आहे. परंतु दुर्जन हे खवळलेल्या सागरासारखे आहेत, त्यांच्याने स्थिर राहवत नाही. त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकतात. ठीक आहे, त्यानंतरचं पुढचं वचन पहा. दुर्जनांना शांती नाही असे माझा देव म्हणतो. शांती कोणाला मिळणार नाही? सुख कोणाला प्राप्त होणार नाही? आनंद कोणाच्या जीवनात राहणार नाही? ज्यांच्या हृदयामध्ये दुष्टता भरलेली असते. ही दुष्टता कोठून येते माहीत आहे? दुष्टापासून. तो दुष्ट कोण आहे माहीत आहे प्रियांनो? सैतान. सैतान हा दुष्ट आहे. तो दुष्टतेला पसरवित असतो. ही दुष्टता, ज्याच्यामध्ये ही दुष्टता असते, जो दुष्ट कृत्य करतो, जे दुष्ट कृत्य करतात ते दुर्जन आहेत व दुर्जनांना शांती राहत नाही. त्यांना सुख मिळत नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये शांती नाहीये तर कुठे ना कुठे तुमच्या जीवनात दुष्टतेने जागा घेतलेली आहे. तुमचं घर अतिशय सुंदर असू शकेल, ते खूपच चांगलं असं घर असेल, परंतु तुमच्या सेल्फवरती किंवा पलंगाच्या खाली किंवा सोफेच्या खाली उंदीर मरून पडला. काय मरून पडलं? उंदीर मरून पडला. आता तुमचं घर कितीही सुंदर असेल, त्या घरात प्रवेश केल्याबरोबर काय होईल सांगा? त्या रूममध्ये प्रवेश केल्या केल्या काय होईल? अतिशय दुर्गंधी येऊ लागेल. घर तर सुंदर आहे ना, अतिशय चांगली पेंटिंग केलेली आहे, खूप सुंदर लाइटिंग केलेली आहे ना, खूप चांगला काय सोफा असेल ना, त्यामध्ये खूप मोठा असा टीव्ही असेल ना, घर कितीही महागडं असेल, पण जर कोणत्या ना कोणत्या जागी मेलेलं असं काही जर तेथे पडेल तर काय घरामध्ये होईल? सर्वत्र दुर्गंधी होईल. देव मोशेला काय म्हणाला? मोशे, मोशे, जेथे तू उभा आहेस ती भूमी कशी आहे? ती भूमी ती पवित्र भूमी आहे. यामुळे तू आपल्या पायातले जोडे काढ, माझ्याकडे ये असं म्हटलं. यातून माझ्या काय लक्षात आलं की पायातले जोडे हे मेलेल्या जनावराच्या चामड्यांपासून बनवलेले असतात. त्यांच्या कातड्यांचे ते बनवतात. तू आपल्या पायातले जोडे काढून ये, अशी जेव्हा देवाने मोशेला हाक मारली तेव्हा माझ्या लक्षात काय आलं की जे देहाशी संबंधित आहे त्या गोष्टी सोडून ये. बायबल सांगतं देहाची कर्मे तर उघड आहे. गलतीकारास पत्र अध्याय 5, गलतीकारास पत्र अध्याय 5 त्यातील 19 वचन पहा. देहाची कर्मे तर उघड आहेत, देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही जार कर्म, म्हणजे लग्न झाल्यानंतर देखील पत्नी असून देखील दुसऱ्या कोणत्या पर स्त्री सोबत संबंध स्थापणं जार कर्म आहे. पाप करणं म्हणजे व्यभिचार आहे. दुसरं अशुद्धपणा म्हणजे अशुद्धपणा, डोळ्यांमधील अशुद्धपणा, बोलण्यामधील अशुद्धपणा, विचारांमध्ये अशुद्धता असेल, कृतीमध्ये अशुद्धपणा असेल. पवित्रतेला खराब करणारी प्रत्येक गोष्ट अशुद्धपणा आहे. जर ते आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला शांती राहणार नाही. किंवा लग्ना अगोदर फ्रेंडशिप आहे असं सांगून जर तुम्ही एखाद्या मुलाशी किंवा मग एखाद्या मुलीशी प्रेमाच्या नावाखाली जर तुम्ही आपल्या देहाची इच्छा पूर्ण करत आहात तर
आपल्या शरीर वासनांना तुम्ही पूर्ण करत आहात तर तुमच्या जीवनात शांती राहणार नाही. हे दुष्टपणाशी संबंधित आहे. त्या दुष्ट सैतानाने अतिशय धूर्तपणे तुमच्यामध्ये जे दुष्ट कृत्य ठेवलेले आहेत, प्रेमाच्या नावाखाली जे दुष्ट कृत्य तुम्ही करत आहात तोच व्यभिचार आहे. ते जे अल्पकाळाचं पाप आहे ते जर तुमच्यात असेल तर शांती राहणार नाही. तसंच जर घाणेरडे कृत्य तुमच्यात असतील तर तुम्हाला शांती राहणार नाही. आणि पुढे काय आहे? कामातुरपणा म्हणजे देहाची वासना, देहाच्या लालसा. लग्न झाल्यानंतरच साहजिकपणे परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये ज्या इच्छा ठेवलेल्या आहेत त्या पतीकडून आणि पत्नीकडूनच पूर्ण करायच्या आहेत. हा देवाने लावून दिलेला एक नियम आहे. पण पत्नीला सोडून, पतीला सोडून परपुरुषासोबत किंवा परस्त्रीसोबत किंवा लग्नाच्या अगोदरच एखाद्या मुलासोबत किंवा मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणं हे कामातुरपणा आहे. तो कामुकतेने भरलेला स्वभाव आहे. जर तुमच्या जीवनामध्ये असा स्वभाव असेल तर तुम्हाला शांती मिळणार नाही. त्यानंतर आहे मूर्तीपूजा. साधारणतः मूर्तीपूजा असं म्हटलं तर आपण सहजपणे आपण मूर्तीपूजा केली तरच त्याला आपण मूर्तीपूजा असं म्हणतो, परंतु हे खरं नाही आहे. देवापेक्षा अधिक ज्याही गोष्टीवरती तुम्ही प्रेम कराल तीच तुमच्या जीवनामधील एक मूर्ती आहे. लक्षात आलं का? अनेकदा देवापेक्षा अधिक एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते, देवापेक्षा अधिक एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो. अनेकदा काही जण बोलत असतात, मी सर्वांना सोडू शकतो, देवाला देखील सोडू शकतो, पण बिर्याणी मी सोडू शकत नाही. का प्रियांनो, नाही आहेत का असे लोक? काही लोकांना खाणं अतिशय प्रिय असतं. मी तुम्हाला विचारत आहे, आज तुमच्या देवाकरिता काहीही सोडण्याचा स्वभाव आहे किंवा आज कोणत्याही गोष्टीसाठी देवाला सोडून जाणारा स्वभाव आहे? ऐका, देवापेक्षा अधिक तुम्ही कोणत्याही गोष्टीवर प्रेम कराल तर ती तुमच्यासाठी एक मूर्तीपूजा आहे. जर तुमच्या जीवनामध्ये देवापेक्षा अधिक प्रेम करणारी अशी एखादी गोष्ट असेल तर तुम्ही तिची भक्ती करत आहात. एकदा विचार करा, तुमच्या जीवनात असं काय आहे ज्याच्यावर तुम्ही अतिशय प्रेम करत आहात? ते तुम्ही सोडून द्यायचं आहे. जोपर्यंत ते राहील तुमच्या जीवनामध्ये शांती कधीच राहणार नाही. त्यानंतर पुढे काय आहे? चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा. एक मोठी अशी लिस्ट या ठिकाणी आहे. जर यांच्यापैकी काहीही जर तुमच्या जीवनात असेल तर तुमच्या जीवनातून व तुमच्या आत्मिकतेतून दुर्गंधी येईल. यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हे जे देहाचे कृत्य आहेत त्यांना म्हणजे रंगेलपणा. आणि पुढे पाहूया काय आहे? दारूबाजी, खून, हेवा, पक्षभेद, फुटी. मी रिव्हर्स चाललेलो आहे. तट, राग, मत्सर. या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील तर आपल्याला शांतीने जगता येणार नाही. सो याच्याशी संबंधित काहीही तुमच्या जीवनात असेल तर शांती राहणार नाही. यामुळे लक्ष द्या. तुमची उंची 6 फुटांची असेल पण पायामध्ये जर एखादा छोटासा काटा गेला तर काय तुम्हाला शांतीने झोप येईल का? तुम्ही शांतीने झोपू शकाल का? तो काटा काढून न टाकता तसाच ठेवला तर त्यामुळे काय होईल सांगा? त्या काट्याद्वारे कुरूप तयार होईल, त्यामध्ये पू येऊ लागेल. त्यामुळे तुम्हाला एक पाऊल देखील पुढे टाकता येणार नाही. एक छोटासा काटा गेलेला असतो. बालपणी जेव्हा काटा टोचत असायचा तेव्हा सेफ्टी पिन हातात घेऊन काटा काढण्याचा प्रयत्न करायचे. विचित्र गोष्ट अशी होती, काटा तिकडे शिरलेला असतो, आम्ही दुसरीकडेच कोरत बसलेलो असतो. तिथेच खोदकाम चालू असतं. तुमच्या लक्षात आहे की नाही? तिकडे कितीतरी कोरतो. मी बालपणी ते करायचो. जर आपण असं करून पाहिलं तर स्पर्श जाणवतो, वेदना असतात परंतु दिसत नाही. मग यामुळे जो काटा सापडत नाही त्यासाठी काय करायचो? कोरायला सुरुवात करायचो. कोरून कोरून अरे येथे तर नाही आहे,
येथे नाहीये, मग पुन्हा असं चाचपणार, पुन्हा कोरायला सुरुवात करणार. म्हणजे अर्थ काय आहे, तो काटा दिसून येत नसतो, परंतु तरीही तो अजिबात आम्हाला जमिनीवर पाय ठेवू देत नाही. जोपर्यंत तो काटा राहील तुम्हाला वेदना चालूच राहतील. तसंच तुमच्या जीवनामध्ये देखील दिसून न येणारे पाप असतात. पाप आहे तुम्हाला ठाऊक आहे, पण ते पाप दिसून येत नाही. यामुळे देवाचा सेवक दावीद याने खूप सुंदर प्रकारे म्हटलं आहे. स्तोत्र संहिता 139 शेवटच्या वचनामध्ये ते वाक्य त्याने म्हटलेलं आहे, ते अतिशय सुंदर आहे. काय आहे ते? 23 आणि 24 वचन पहा. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे प्रवृत्ती असेल तर पहा. म्हणजे याचा अर्थ काय झाला? दाविदालाही ठाऊक नाही आहे किंवा नाहीये, दाविदाला देखील माहिती नाही. यामुळे काय बोलत आहे? कदाचित असेल तर, मला तर नाहीये असंच वाटतं, परंतु कदाचित असेल. तू पहा की कदाचित माझ्यात दुष्टपणाची प्रवृत्ती आहे का. तो काय सांगत आहे? तू पहा. दररोज ही प्रार्थना आपण केली तर किती चांगलं होईल. देवा, मला असं वाटतं की माझ्यात काही उणीव नाही, मला असं वाटतं माझ्यात काहीच पाप नाही, मला असं वाटतं की मी चांगला व्यक्ती आहे. मी स्वतःकडे पाहतो तेव्हा मला फार धार्मिक असा मी दिसून येतो, इतरांपेक्षा अधिक आत्मिक मी दिसून येतो. परंतु देवा, काय कुठे कदाचित माझ्यात काही वाईट प्रवृत्ती तर नाही ना? म्हणजे अर्थ काय आहे? जेव्हा तो स्वतःला तपासतो तेव्हा त्याला कोणती उणीव दिसून येत नाही. आज आपल्यामध्ये आहेत का कुणी असे धार्मिक लोक? तुम्ही स्वतःकडे पाहिल्यावर तुम्हाला उणीव दिसून येत नाहीये का? निश्चित ती असेल. दावीद कुठपर्यंत पोहोचला माहीत आहे? तो स्वतःकडे तपासून पाहत आहे की माझे डोळे चांगले आहेत ना, माझे कान तर चांगले आहेत ना, माझं मुख तर चांगलं आहे ना, कोणाला मी ठेस तर पोहोचवित नाही ना, माझे विचार तर पवित्र आहेत ना, माझे नेत्र पवित्र आहेत ना, काय माझं शरीर तर पवित्र आहे ना. जेव्हा त्याने स्वतःकडे पाहिलं तेव्हा त्याला वाटलं की तो धार्मिक जीवन जगत आहे, परंतु कदाचित त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला, कदाचित एखादी दुष्ट प्रवृत्ती तर माझ्या जीवनामध्ये नाहीये ना. देवा, तू मला तपास. देवा, माझी झडती घे. त्यानंतर पुढे म्हटलं, पाहिलं काय बोलला? आणि मला सनातन मार्गाने चालव. सनातन मार्ग म्हणजे स्वर्गाचा मार्ग आहे. तो म्हणाला, देवा, सनातन मार्गाने चालण्याची परमेश्वरा मी आशा करत आहे. दुर्जनांना तेथे जागा नाहीये, कोणी दुर्जन तेथे पोहोचू शकणार नाही. माझ्या नकळतपणे सैतानाने एखादं दुष्टतेचं बी, दुष्ट कृत्य माझ्यामध्ये पेरलेलं असेल तर, जर काही असेल तर कृपया माझी झडती घे, तू मला तपास. प्रियांनो, तसंच परमेश्वर हा अतिशय चांगला आहे. का सांगायचं तर, आपण नकळतपणे आयुष्यामध्ये ज्या चुका करत असतो, तू जे करत आहे ते वाईट आहे, ते आपल्याला दाखवण्यासाठी देवाने आपल्यामध्ये विवेक ठेवला आहे. तो आपल्याला वेळच्या वेळेला बेल वाजवून आपल्याला इशारा देत असतो. कोण देत असतो? आपला विवेक. तुम्ही जर एखादी चूक केली तर लगेचच विवेक येऊन काय करेल? तू वाईट केलं आहेस, तू चूक केली आहेस. दुसऱ्यांनी येऊन सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही कोणतीही चूक केली, कोणतंही वाईट कृत्य केलं किंवा एखादं पाप केलं तर तुम्हाला लगेच कोण इशारा देतं माहीत आहे? तुमच्यातील विवेक. एक दिवस एक मुलगा आपल्या मालकासोबत काम करत असताना त्या मुलाकडून एक चूक झाली. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला. तो दुःख करू लागला, मी किती मोठी चूक केली. अरे, असं करायला नको होतं. हे असं का झालं? नेमकं काय घडलं होतं? प्रियांनो, 16 रुपये परत करायचे होते, परंतु त्याने 15 रुपये परत केले. पण किती दिले नाही? 1 रुपया दिला नाही. तेव्हा समोरचा व्यक्ती बोलला, का रे भावा, तू 16 रुपये परत करण्याच्या ऐवजी 15 रुपयेच का परत केलेस? 1 रुपया कमी का दिला? असं बोलल्यावर त्याच्या दृष्टीने याने काय केलं? 1 रुपया चोरी केला. याला त्याची चूक समजून आल्यानंतर, कृपया मला क्षमा करा, मी चुकून तुमचे पैसे पूर्ण परत केले नाही. शांत बस, मुद्दाम केलंस. अहो, मी जाणीवपूर्वक केलं नाही, असं म्हणत त्यांचा 1 रुपया परत देऊन आतल्या आत तो तळमळत होता, व्याकुळ झाला होता. असं व्हायला नको होतं, करायला नको होतं, असं कसं झालं? तेवढ्यातच त्याचा रडका झालेला चेहरा पाहून मालक आला आणि मालकाने येऊन
त्याला विचारलं, काय झालं? काय एवढा डल वाटत आहेस? अहो काही नाही. 16 रुपये परत करण्याच्या ऐवजी मी त्या व्यक्तीला केवळ 15 रुपयेच परत केले आणि त्यामुळे माझ्या मनातील शांती दूर झाली आहे. मी खूप बेचैन झालेलो आहे. माझं मन खूप दुःखी झालं आहे. असं करायला नको होतं. अरे वेड्या, 1 रुपयासाठी एवढा फील करतोस का? फील व्हायचं म्हणजे माझं हृदय मला इथे टिकू देत नाहीये. अरे मी तर इकडे गोण्यांच्या गोण्या चोरत आहे. हां, 100 किलोंची गोणी देण्याच्या ऐवजी मी तर 95 किलोच देत आहे ना. ज्या गोणीमध्ये 50 किलो धान्य दिलं पाहिजे त्यामध्ये मी 48 किलोच देत आहे ना. गोण्यांच्या गोण्या. इकडे मी लुटत आहे, चोरी करत आहे, मला कोणतं दुःख नाही. मग तुला एवढं दुःख का झालं? तो मालक काय बोलला? गोण्यांच्या गोण्या चोरून देखील मला कोणतं दुःख नाही. तुला 1 रुपयासाठी एवढं दुःख का झालं? मालक, मेलेल्या व्यक्तीवरती जर धान्याच्या 10 गोण्या ठेवल्या तर काय त्याला वेदना होतील का? मालक म्हणाला, मेलेल्या माणसाला कसं दुखणार आहे? यामुळेच तर मालक, गोण्यांच्या गोण्या चोरून तुम्हाला दुःख नाहीये. तुमच्या काही लक्षात आलं का? जो मेलेला व्यक्ती असतो त्याला काही दुःख होत नाही. तसेच जे लोक आत्म्यात मेलेले आहेत त्यांना कितीही पाप केलं तर दुःख होत नसतं. आज तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही चूक करता त्या वेळेला तुमचा विवेक जर तुम्हाला दोष लावत असेल की तुम्ही चूक करत आहात, नाही, ते करू नकोस असा दोष लावत असेल तर लगेच तुम्ही अधीन व्हा. जर अधीन होणार नाही तर त्या भागात तुमचा विवेक मरून जाईल. त्यानंतर तुम्ही कितीही वेळा चुका केल्या तो विवेक लक्ष देणार नाही. का? कारण तुम्ही मारून टाकलं. यामुळे प्रभूचा शिष्य योहान याने हे वचन लिहिलेलं आहे. पहा, योहानाचे पहिले पत्र 3 अध्यायातील 21 वचन पहा. प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. आपण चूक केल्यानंतर आपल्याला सुधारण्यासाठी देवाने आपल्याला विवेक दिलेला आहे. तो तुम्ही मारू नका, तो जिवंत ठेवा. वर एक वचन आहे पहा, काय आहे तिथे? 2 लाईनपासून वाचत आहे. ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्या समोर उमेद देऊ. उमेद म्हणजे शांती. आपलं मन आपल्याला ज्या ज्या विषयामध्ये तू जे करत आहे ते वाईट आहे अशा प्रकारे दोषी ठरवतं. त्या बाबतीमध्ये आपण परमेश्वरासोबत समेट करून घ्यावा, सुधारून घ्यावं. आपल्या हृदयाला आपण व्यवस्थित करावं. हे आहे जे देव आपल्याला इशारा देऊन सांगत आहे. दुर्जनांना शांती राहत नाही, कारण की तो दुष्टाच्या मार्गाने चालत असतो. दुष्ट कोण आहे? सैतान आहे. तो प्रारंभापासून लबाड आणि दुष्ट आहे. त्याला जर तुम्ही आपल्या जीवनात स्थान द्याल तर तो तुम्हाला दुष्ट बनवेल आणि दुष्ट कृत्य तुमच्याकडून करून घेईल. जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये दुष्टता राहू दिली तर तुम्हाला शांतीने जगणं शक्य होणार नाही. सर्वात प्रथम देवासोबत असणारं नातं त्याने तुम्ही गमवाल आणि तसंच तुमच्या चहूबाजूच्या लोकांसोबत असणारा सलोखा गमावणार. पुन्हा आठवण करून देतो, जर या डायरेक्शनला तुमचं नातं जुडलेलं नसेल तर देवासोबत जर तुमचा सलोखा आणि समेट नसेल, तुमच्या पतीसोबत सलोखा राहणार नाही, पत्नीशी राहणार नाही, तुमच्या मुलांसोबत सलोखा राहणार नाही, लोकांसोबत सलोखा राहणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. देवासोबत जेव्हा तुम्ही समेट ठेवून जीवन जगाल तेव्हा तुम्ही सर्वांशी देखील समेटानेच राहाल. ज्यांचा देवासोबत समेट नाही, आजूबाजूच्या लोकांसोबतही राहणार नाही. प्रियांनो, समेट व सलोखा कधी घडतो? देव जेव्हा आपल्यात असतो तेव्हा. जे राग प्रगट करतात, जे भांडण करतात, ते देवाचे मुलं नाही आहेत. जर तुमच्यामध्ये देव आहे तर तुम्ही सर्वांसोबत शांतीने राहाल. प्रियांनो, लक्षात ठेवा. पतींनो, ऐकत आहात का? जर देव तुमच्यात असेल तर तुम्ही पत्नीसोबत शांतीने राहाल. तुमची पत्नी कदाचित भांडण करेल, ती कदाचित भांडखोर असेल, पण जर देव तुमच्यात असेल तर तुम्ही शांतीने सर्व काही सहन कराल. तुम्ही सलोखा ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. व त्याचप्रमाणे बहिणींनो, तुमच्यात देव असेल तर तुमचा पती वाईट असेल, दुष्ट असला तरी तुम्ही शांतीवरतीच प्रेम करणार,
शांतीने राहण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करणार. तुम्ही शांतीच्याच पाठीमागे जात राहणार, शांती शोधण्याचा प्रयत्न करणार. काही रेफरन्स मी तुम्हाला दाखवतो. तेच बायबल आपल्याला सांगत आहे. चला पाहूया. आपले बायबल उघडूया. जकर्याचे पुस्तक 8 अध्याय 19 वचन. शेवटची लाईन पहा. म्हणून आता तुम्ही सत्य व शांती ह्यांची आवड धरा, म्हणजे सत्य व शांतीवर प्रेम करा. हा अर्थ आहे. जर एखादी वस्तू तुम्हाला आवडली तर ती तुम्ही फार काळजीपूर्वक ठेवत असता. जर तुमचा मोबाईल तुम्हाला आवडत असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर त्याला आपण घेऊन येतो. समजलं ना? तो मोबाईल आपण किती सुरक्षित असा ठेवत असतो. माझं सोनं, माझं सोनं. तो मोबाईल आपण किती सुरक्षित ठेवत असतो, किती कव्हरिंग त्याला आपण करत असतो. चुकून जरी तो खाली पडला तर बस, हृदय बंद पडून जातं. अरे, कसं करतात? त्यांचा सर्व जीव कशात आहे सांगा? मोबाईलमध्ये. एक दिवस तोच घेऊन जाणार आहे. हा मोबाईलच एक दिवस तुमचा जीव आणि तुमचा आत्मा घेऊन जाईल. कोठे? म्हणजे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांची तुम्ही काळजी घेत असता. यामुळे देव काय सांगत आहे? सत्य व शांतीची आवड धरा, तेव्हाच तुम्ही त्यांचं रक्षण कराल. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, शांती व समेटाविषयी अनेक गोष्टी तू आम्हाला सांगितल्या आहेस. दुर्जनांना शांती नसते, परंतु धार्मिक हा शांतीने जीवन जगतो. देवा, तो शांतीचा शोध करतो आणि शांतीवरती प्रीती करतो. तो सत्य व शांतीच्या मागे चालतो. शांतीमध्ये तो जीवन जगतो. तो शांती व सत्य प्रगट करतो. लोकांमध्ये तो शांती प्रस्थापित करतो. देवा, असंच जीवन तू आम्हाला दे. राग करणाऱ्या, मत्सर बाळगणाऱ्या, अहंकारी लोकांना देवा शांती व सलोखा बाळगता येणार नाही. त्यामध्ये ते जगू शकत नाही, राहू शकत नाहीत. जर आमच्यात कोणी गर्विष्ठ असतील, कोणी रागिष्ट असतील किंवा अहंकारी असतील, परमेश्वरा, त्यांनी आपली चूक कबूल करून ती सोडून देऊन येथून पुढे देवा वैयक्तिकरित्या शांती राखावी, कुटुंबात शांती राखावी, कामामध्ये शांती राखावी, लोकांमध्ये शांती राखावी, सेवेमध्ये शांती बाळगावी. अशी मोठी कृपा तू आम्हातील सर्वांवरती कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.